नमस्कार. नोकर भारती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्यामार्फत ह्युमन कॅपिटल मॅनेजमेंट रिक्रुटमेंट अँड प्रमोशन डिव्हिजन यांच्या अंतर्गत अप्रेंटिस पदासाठी 3,000 जागांसाठीची भरतीची जाहिरात मार्चमध्ये जाहीर करण्यात आलेली होती, प्रकाशित करण्यात आलेली होती. यानुसार पाहू शकता एकूण 3,000च्या जागा आहेत त्या भरल्या जाणार होत्या. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मार्च 2024 होती. 6 मार्च 2024 होती. यानंतर नवीनचे प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलेलं आहे. शुद्धीपत्रक जारी करण्यात आलेलं आहे. यानुसार पाहू शकता एंगेजमेंट ऑफ अप्रेंटिस अंडर अप्रेंटिस ॲक्ट 1961 यानुसार अटेन्शन इज इन्व्हायटेड टू नोटिफिकेशन डेटेड 21 फेब्रुवारी 2024 wherein applications were invited from the eligible candidates for the engagement of 3,000 apprentice. यानुसार is now decided by the bank to reopen for the application window for the engagement of the apprentices for the 6 June to 17 June 2024 म्हणजे या भरतीसाठी अर्ज जो आहे अप्रेंटिस पदासाठी 3,000 अप्रेंटिस पदासाठी 6 जून ते 17 जून 2024 पर्यंत पुन्हा एकदा अर्ज केले जाऊ शकतात. ॲप्लिकेशन विंडो इज ऑल्सो रिओपन फॉर एलिजिबल कॅन्डिडेट्स हू हॅज अर्लियर रजिस्टर्ड बट कुडंट पे ही फी म्हणजे ज्यांनी रजिस्टर केलेलं आहे पण फी पेमेंट करू शकले नाहीत हे सुद्धा यासाठी पुन्हा रजिस्ट्रेशन करून अप्लाय करू शकतात. यानंतर पाहू शकता जी अप्रेंटिस पदासाठीची जी लेखी परीक्षा आहे ती घेतली जाऊ शकते 23 जून 2024 रोजी घेतली जाऊ शकते. यासाठी अर्ज करण्यासाठीची शैक्षणिक पात्रता याबद्दलची डिटेलमध्ये माहिती जी आहे अधिकृत जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे. एकूण 3,000 जागांसाठीची अप्रेंटिस पदासाठीची ही भरती आहे. यामध्ये पाहू शकता अर्ज करण्यासाठी तुम्हाला जी अधिकृत वेबसाईट आहे अप्रेंटिसशिप इंडिया या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि त्यानंतर जी CBIची म्हणजे सेंट्रल बँक ऑफ इंडिया आहे यांचा रजिस्ट्रेशन नंबर जो आहे तो सिलेक्ट करून अर्ज करायचा आहे. याबद्दलची डिटेलमध्ये माहिती जी आहे अधिकृत जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे. अधिकृत जाहिरातीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. डाउनलोड करून चेक केली जाऊ शकते. पाहू शकता शैक्षणिक पात्रतेसह इत्यादीची विविध माहिती आहे ही माहिती देण्यात आलेली आहे अधिकृत जाहिरातीमध्ये. यानुसार अर्ज करण्यासाठी डिटेलमध्ये माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे, पाहिली जाऊ शकते. इथे पाहू शकता जनरल गाईडलाईन्स देण्यात आलेले आहेत. अर्ज करण्यासंदर्भातची महत्त्वाची माहिती आहे ती सुद्धा सांगण्यात आलेली आहे, डिटेलमध्ये देण्यात आलेली आहे. यानुसार पाहू शकता अर्ज करण्यासाठी तुम्हाला स्टुडंट रजिस्टर्ड याच्यावर सेक्शनवर क्लिक करायचं आहे. त्याचबरोबर जे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत ते तुमच्याकडे असणं आवश्यक आहे रजिस्ट्रेशन करण्यासाठी. तर तुम्ही पहिल्यांदा नॅट्सवर म्हणजे नॅट्सचे अप्रेंटिसशिप पोर्टल आहे महाराष्ट्राची नॅशनल अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीम नॅट्स जी गव्हर्नमेंट ऑफ इंडियासाठीची जी वेबसाईट आहे यावर तुम्हाला लॉग इन करता येईल. जर तुम्ही पहिल्यांदा म्हणजे या अगोदर रजिस्ट्रेशन केलं असेल तर रजिस्ट्रेशन केलं असेल तुम्ही डायरेक्टली लॉग इन करून CBIचं जे अनुक्रमांक आहे तो सिलेक्ट करून एस्टॅब्लिशमेंट नंबर आहे तो सिलेक्ट करून डायरेक्टली अप्लाय करू शकता. त्याचबरोबर शैक्षणिक पात्रता इत्यादी संबंधीची विविध माहिती चेक करणंसुद्धा आवश्यक आहे. अशा पद्धतीने 3,000 जागांसाठीची जी भरती आहे त्या भरतीसाठी अर्ज केला जाऊ शकतो ऑनलाईन पद्धतीने. यामध्ये महत्त्वाची माहिती फी पेमेंटसुद्धा चेक करणं आवश्यक आहे. PWBD कॅन्डिडेटसाठी फी पेमेंट आहे ₹400 आणि GST. त्याचबरोबर SC/ST EWS कॅन्डिडेटसाठी फी आहे ₹600 आणि GST चार्जेस आहेत. त्याचबरोबर बाकी जे सगळे कॅन्डिडेट आहेत उमेदवार यांच्यासाठी ₹800 आणि GST इतकी फी आहे या भरतीसाठी, जी ऑनलाईन पद्धतीने पे करायची आहे. अर्ज केल्यानंतर अर्जाची प्रोसेस ॲप्लिकेशन सबमिट केल्यानंतर तुम्हाला फी पेमेंट करायचं आहे. 17 जून 2024 पर्यंत या भरतीसाठी अर्ज केला जाऊ शकतो. अर्ज करण्यासाठीची डिटेलमध्ये जी माहिती आहे देण्यात आलेली आहे, चेक केली जाऊ शकते. अशा पद्धतीने जी भरती आहे CBI सेंट्रल बँक ऑफ इंडिया या भरतीसाठी 17 जून 2024 पर्यंत अर्ज केला जाऊ शकतो 3,000 जागांसाठी अप्रेंटिस पदासाठीची. त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.